आयले पशा आज रक्षाबंधन उगणी बहीण ना काय तपास नाही अजून. फोन बिन लाय पाहू देतो बरं. हॅलो हॅलो. हॅलो, काय चाललं बहीण तुन? काय नाही भाऊ, बरं चालणार. काय कांदाले भाव उठील छे, कांदा इकणं चालू शकत. हा हो, कितला ट्रॅक्टर बिक्टर शेतस? 80 ट्रॅक्टर होता, आता 40 ट्रॅक्टर शेतच बा. जवळ काढा कांदा तोच मग बराच इकडे टाकत ना भाऊ. मग आता 40 शेत बा. असे का? चांगला असे ना मग. 40 एक ट्रॅक्टर शेत म्हटल्यावर 50-60 लाख रुपयानं शे बा बजेट. हा मग काय करत भाऊ, बरं माठ बरशी मागल्या वेळेस काहीच होईना नव्हतं. काय म्हणत बोल ना. काय बहीण म्हणत, रक्षाबंधन होणी आज तुला आज तपास नाही हो. 3 दिवसा बहीण फोन लायला फोन बी लागत नाही. काय भानगड चालूचे नक्की? अरे भाऊ, रोज ना आठ आवडी धावपळ चालचे. निसा कांदा ट्रॅक्टर बरा ना भाऊ वाढेल शेत. त्या मोबाईलकडे लक्षच नाही, त्याचा पार चार्जिंग उतरी घ्या आणि पार त्या कोपरात पडेल होतात. रोज ना माणसं कुठे लक्षात आज नाक सण. मग आज सुद्धा माणसं येणार शे दुपारून, पण मग आता काही बरं मला तू फोन काय पाय लक्षातच नव्हतं म्हणा. आता दुपार तापाने कधी गाडी भेटे भाऊ? ते जय बुवा, पण मग काय शे सणसरात बी आता येत नाही का? मग आता वर्षात एक टाइम सण हो ही लागती भाऊ भाऊ बे असे. नाही येणार शे दुपारून. काय शे तुला पाहुणा द्यावी बाहेर जायचं ना, तर येस मी दुपारून हो. बर बर चालय. चालाय मग, ठेवस मग. बर. कोणा फोन होता? काय नाही, बहिणीना फोन होता. म्हणतं रक्षाबंधनले काही नाही राहिनी काय विचार तू. वा रे वा, इथला बहीण का लाग्या पा. मग रक्षाबंधन काय गडी गडी येस का? वर्षात एकच टाइम येस ना. हा तो गण 4-4 तोळा कर द्याल उदरणार तुम्हाला. आठी 1 ग्रॅम घेवात नाही. भाव किती चालू शे आता? 1.5 लाखा पुढे सोनं निघे. तर काळ सस्ता होता. तेव्हा का गण सस्ता होता, आता मागाई बदल नाही तुमले. मग तुला भाऊ नाही ना, त्यामुळे काय माहिती तुली भाऊनी माया काय रास काय नाही. काय करतात बघू आणि दिदा आणि नाही तर मी बी जातो, रक्षाबंधनला जातो, दिवाळीला जातो, भाऊ भेजले जातो. मस्त महिनाभर येतो नाही. मग पावाची तुम्ही गंमत. हा ना पावाती ना. मग इथलं काय त्यांना मग गण आटली बुधगण्यात ना. हा कवय नाही तुम्ही बहीण निघणे का नाही अजून? अय आवाजाराशी मान पान दे जाय काही काही तुले वाटू दे ना थोडीफार. हा जागर मा खास तटलीच पोरले तू अशी काय रेन कुरे करायनी. हाय कोणती पद्धत आहे तुने वाले? काय वळणं बिळणं शेतस का नाही जरा थोडंफार? हा ना शेतच का त्या मानपान देवाला लायक नाही शेतच. हा पावा नाव खोडाला त्या 7-12 थोडं नाव खोडाय नाही राहणार तुम्हाला. सही करायला तर सही उजरी नाही राहणी तटी. हा पैसा मागस आज जोरून 10 लाख रुपये दे म्हणा. कोणता तोडणार रे मागण्याशी? हाय पटस का? पटस का म्हणजे माणूस हा कसे मागही जा माणूस. तू ना काय राहत, तू काय मागती नाही का? मैंने आवडी जमीन जुमलाने आपल्याला फुपायला नाही शे गंशा आमना प. बाकीन काय तर तू नको नको. मस्त बजा बिजा काढ वय येतोच बहीण आता वय. आणि तोंड काय वाकडा नेंगड कर नको जरा सुद्या तोंड राहू दे. काय रे भाऊ, काय चाललं तुला? काय नाही बहीण, बरं चालणं बैस. गाडी भेटली होती ना व्यवस्थित? गाडी भेटली भाऊ, पण काय शे उभे उभे देणं पडणं. दुनियाभरने गाडी भरेल होती. अगं ना ताई, नाही तर तुमले कोणतं 12 लोंग लांब येणं होतं. 5 किलोमीटर होतं येणं होतं. वहिनी तशी सावळी राहणू. माणूस ना काय रास कंबरडे जामी जा. ते एसटी काय सोप्या चालतीस का? खड्डाने खुड्डाने कथा आदळ असले आकार नको सुमार नको त्या चालाडाले. मग जस मन काय बिन का ना गॅप पडे असे खड्डा खुड्डा मादळाय ना. मग सोपं थोडीशी 5 किलोमीटर काय शे तो रस्ता पुरा बैया अशी. मग रस्ता खराब शे. मग बाहून त्याचे घेवा ना ताई तुम्ही बी. घरनी गाडी शे तुम्ही एसटीवर न्यात. घरनी गाडी काय नाही, घरा कांदा बरा चालशेतच. त्यामुळे गाडी नाही तर गाडीवर येणं होतं. लायता वहिनी लायता ताट पटकशी ओवाळ देन पटकन डाऊ देत मला. काय शे कांदा बना चालशेत भाव सुटेचे चांगला. मागल्या वर्षी काही जाई नाही जरा असं थोडं पार बी. या वर्षी जरा असं भेटायचं बरं होई भाऊ. असे पटकशी तेवढीच माणूस काकुळी इच्छे पटकशी ताटलाय तू. हा आणस भाऊ काय रे काय वहिनी तोंड काय फुगायला त्रास रे. ते काय शे खानदानी परंपरा शे त्यासना आटली. त्यामुळे त्याला कोण काहीच रोखू शकत नाही. माणूस एक एक ना स्वभाव जरा तार कटायला पटक. ते काय करता येईल त्याला आता हो.
म्हणून तो ना आटे यावाली कटाळा करतच भाऊ. आई वहिनी कधीच नाक तोंड पिळच भाऊ. जाऊ दे मोर दे ताट भेटू तारी घेतो का